मैं आपका दोस्त एक मुसाफिर बंजारा आज निकल रहा हूँ राजगढ़ से रायगढ़ के लिए रेंज ट्रिप के लिए। मैं अभी पहुँच गया हूँ राजगढ़ में। ये थोड़ी देर 1.5-2 घंटा आराम करके फिर सुबह निकलना है तोरना के लिए। सिर्फ 3 दिन का रेंज ट्रिप है। मिलते हैं मंडे को। सह्याद्रीत फिरणाऱ्या प्रत्येक ट्रेकरचं ड्रीम ट्रेक असतं, जे की राजगड ते रायगड। तर त्या ड्रीम ट्रेकपैकी हा पण माझा एक ड्रीम ट्रेक होता। तो ड्रीम ट्रेक मी आज कंप्लीट करायला निघतो आहे। तर हा माझा आज पहिला दिवस। आम्ही निघतो पुण्यातनं रात्री 12 वाजता आणि राजगडच्या पायथ्याशी पोहोचतो 2 वाजता। मग राजगड चढायला सुरुवात करतो आणि राजगडच्या वरती 4 वाजता पोहोचून पद्मावती देवी मंदिरात थोडा विश्रांती घेऊन आम्ही सकाळी 5ला उठून आम्ही लागलो आमच्या तयारीला तोरण्याकडे जाण्यासाठी। तर थोडा वेळ असे दृश्य पाहून आम्ही तोरणाच्या तयारीला निघतो आणि आमचे मित्र आम्हाला गाईड करतात। ते दुसरी राजधानी रायगड, तिथून आपण म्हणजे मार्गे आपण सिंगापूर नाळेनं आपण कोकणात उतरणार आहे। आता आपण निघणार इथून संजीवनी माची मार्गे आळू दरवाजाने खाली उतरणार। कोथिंबीर खिंडीचा आपला नाश्ता आहे। नाश्ता करून परत आपण त्या म्हणजे रेंजने आपण तोरण्याला जाणार। तोरण्यातून मुख्य मार्गाने खाली वेल्ह्यात उतरून भट्टी गावात आपला आजचा मुक्काम आहे। आज आपण जेवढ्या लवकर जाऊ तेवढ्या लवकर आपल्या विश्रांती भेटेल। म्हणजे आता वाट जरा इथं विसरडी आहे, सावकाश जायला लागणार आहे सगळ्या। स्वतःची काळजी स्वतःनं। ऋषीदादाचं ऐकून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करतो राजगडवरून तोरण्याकडे जाण्यासाठी। राजगड उतरायला आम्हाला जायचं होतं संजीवनी माची कडनं आळू दरवाजातनं बाले किल्ल्याला वळसा घालून खाली उतरायचं होतं। जेमतेम आमची 40 जणांची टीम होती, त्याच्यामुळं भीतीचं काही कारण नव्हतं। पण तरी म्हणतात ना, पावसाळ्याचे दिवस होते, सप्टेंबर एंडला गेलेलो, त्याच्यामुळं थोडं मनात भीती पण होती आणि पूर्णपणे तयारी पण झालेली होती आमची। आम्ही निघतो संजीवनी माचीकडून आळू दरवाजाकडे। तुम्ही बघत राहा प्रवास आमचा, तुम्हाला समजेलच। थोडी मस्ती करून सगळ्यांची ओळख करून एकमेकांसोबत आम्ही निघतो। आळू दरवाजाने खाली उतरतो आणि नंतर तोरण्याकडे निघायला तयार होतो। शेवटी 1 तास बाले किल्ल्याला वळसा घालून आम्ही आता उतरतोय आळू दरवाजा। तुम्हाला दिसला असेल दरवाजा। आळू दरवाजा उतरला की आपल्याला खाली एकदम तीव्र उतार असा लागतो, जे तोरण्याकडे उतरताना म्हणजे राजगड उतरताना। मग आमच्याला सह्याद्रीत फिरताना तुम्हाला तर माहिती आहे, नेहमी आपल्याला वाटायला भेटतो तसा आमचा श्वान मित्र आम्हाला भेटला आणि तो आमच्यासोबत चालला। पावसाळा असल्यामुळे आजूबाजूला एकदम कारवी वाढलेली, त्या कारवीतून रस्ता तुडवत आम्ही उतरतो भुतंडे खिंडीजवळ आणि तिथं आमचा नाश्त्याची सोय होती। नाश्ता करतो आणि इकडे आपण आपली जी रीज आहे, आता साधारण 4 तासाचा ट्रेक आहे आपला इथून तोरण्यापर्यंत। तोरण्याच्या पाठीमागे आपण एक लॅडर आहे, सीडी तिकडे बसवलेली आहे। त्या सीडीने आपण तोरण्यावरती बुद्धा वाचवत जातो तिकडे आणि तिथून आपण मेंगजाई मातेचं दर्शन घेणार आहोत। तिथून आपण भट्टी गावात जिथे आपला स्टे आहे तिथे उतरणार आहोत आपण। कारण की वगैरे वेल्ल्यामध्ये उतरले की परत मग ते गाडीतून बसून तिकडे पुढे जावं खूप त्रास होतो। पण इथून तोरण्यापर्यंत जाऊ आमच्या तुमच्या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन असलं आमच्या टीमचं वगैरे की तुम्ही स्वतः करू शकता। कोणाला काय त्रास वाटला तोरण्यापर्यंत तोरण्यावर गेल्यानंतर तर त्यांनी नक्की सांगा की त्यांना आपण फक्त त्या लोकांना फक्त आपण वेल्ल्यामध्ये डिसेंड करणार आहोत। बाकी सगळी टीम आपली तोरण्यावरून वाळंजा दरवाजाने भट्टीमध्ये उतरेल। तो जो रूट आहे थोडासा स्लिपरी आहे, का झाड जंगल वगैरे तिकडे आहे त्या हे वगैरे, पण आपले तिथे 2 वाटाडे आहेत त्यांना आम्ही वरती बोललाय रूट क्लिअर करण्यासाठी। ते तिकडून तर वरती येत आहेत, ते तुम्हाला तोरण्यावरती भेटले आमच्या टीमला आणि ते बाकीच्या लोकांना तिकडे घालून खाली उतरतील आणि आजचा आपला स्टे तो भट्टीमध्ये असेल तिकडे। ठीक आहे, सगळे ओके आहेत ना? ओके, गुड। सगळ्यांना ट्रेक कंप्लीट करायचं, आमची टीम सगळ्या सोबत तुमची आहे। ओके हाँ सर, उद्या सर उद्या कंटिन्यू आहे। एक ग्रुप फोटो घेऊया आपण इकडे चालू करूया।
दोस्तों, मैं आपका दोस्त एक मुसाफिर बंजारा। आपको मालूम है मैं ट्रेक को आया हूँ, रेंज ट्रेक को, राजगढ़ तोरना रायगढ़। अभी राजगढ़ से निकल के हमारा नाश्ता हो गया है, आधे रास्ते में आ गया है, जा रहे तोरना में। पीछे नहीं दिखेगा, पीछे रह गया राजगढ़ और आगे इधर सामने दिखता है तोरना फोर्ट। मैं आपको दिखाता हूँ इधर टीम फोर्ट, त्याला वाटलं तर तुझं नाव सांगा, लिहून ठेवायचं असलं लिहून ठेवायचं सांग, किंवा रोग असलं तर रोग द्या मग. पीछे राजगढ़। कुठे गेले मॅडम येत आहे. चेतन दादा? आदित्यने बॅग घेत. दोस्तों, सुबह 6 बजे निकले थे, अभी नज़दीक पहुंच गए तोरना के। ये देखो सामने तोरना और पीछे राजगढ़ नहीं दिखेगा, आगे से दिखाऊंगा आपको। मेरे साथ इतने सारे सिलेदार हैं और पीछे बहुत सारे आ रहे हैं। और हमारा स्वागत करने चारों तरफ फूलों की चादर है। और क्या चाहिए, ऐसा सुकून तो आ जाओ सह्याद्री में। चलो मिलते हैं दोस्तों। मेरे पीछे राजगढ़ दिख रहा होगा। सुबह निकले थे 6 बजे, अभी कुछ देर में पहुंच जाएंगे, एक आधे घंटे में पहुंच जाएंगे तोरना पे। मेरे पीछे बहुत लोग हैं। नज़ारे तो देखो, क्या ही नज़ारे। ये पीछे तोरना और वो पीछे राजगढ़, उधर से निकले थे सुबह। और मैं आपका दोस्त एक मुसाफिर बन जाऊँ। ऐसे ही सफ़र के लिए फॉलो करो, सब्सक्राइब करो। मिलते हैं अगले वीडियो में। पहले सर खाली नका भाऊ, काय प्रॉब्लेम नाही. चलो। बाईक कुठं राहिली, आले का? हे बघा, सिलेदार टीम चढलेली आहे तोरणागड. सगळे आपल्या आपल्या मार्गावर आहेत, काही लोक मागे राहिलेले आहेत. 5 ते 6 तास चालून आम्ही दुपारी 1च्या सुमारास तोरणा चढायला लागतो. हात मजबूत ठेवा रोपने. आणि बघा दृश्य समोर राजगड. आणि इथून आम्हाला लंच करून जे आम्हाला पॅक जायचे का संत्रा गोळ्या. रेंज ट्रेक खत्म नहीं, अभी तो आ गए तोरना पे राजगढ़ से। अभी लंच करना है, फिर तोरना भी उतरना है. लंच संपून आम्हाला भट्टी गावाकडे उतरायचं होतं, वाळंजाई देवी दरवाजातनं. तर बघा हे रस्ता तुम्हाला दिसते, वाळंजाई देवीचं सगळीकडे म्हणजे देवी लावलेले जागृत देवस्थान मानलं जातं. तिथून आम्ही उतरतो खाली. पाऊस पडलेला तुम्हाला समजेलच पुढं. बघा पूर्ण शूज भिजलेले, चिखल होता पूर्ण. आणि रस्ता एकदम नवा, कारण आम्हीच पहिल्यांदा उतरणारे होतो तिथून. बघा पुढे हम डायरेक्ट भट्टी गांव को उतरे हैं. इधर एक नया रास्ता बना के रेंज ट्रैक पे. ये देखो पानी, ऊपर बारिश चालू है धीरे धीरे. फिर आगे गई जो मंदिर दिख रहा है उधर रुकना है हमें. हालत देखो बेकार हो गई है, बारिश चालू है ऊपर. हमारा डेस्टिनेशन आ गया. हमने वेले वाला मार्ग नहीं लिया है, इधर से आए हम शॉर्टकट से. बहुत अच्छा लगा. जो घाट वाटा कहते हैं ना, यही है घाट वाटा. ऐसे ही घाट वाटा के लिए तो सह्याद्री घूमना पड़ेगा. देखो मेरा बूट कैसा हो गया, मेरा ये कैसा हो गया. वो ऊपर तोरना देखो. आज रात्रीचा मुक्काम आमचा राम मंदिरला. तो पूरा फिसलन भरा रास्ता है. ये देखो पानी बाजू में. हम इसी मंदिर में रुकने वाले हैं शायद.
बहुत मज़ा आया। हमारा आज का सफ़र यही ख़त्म होता है। अब हम फ्रेश होंगे थोड़ी देर बाद। पूरी बॉडी हिट हो चुकी आहे। भट्टी गावातील वाळंजाई देवी मंदिरात जी समोर दिसते त्या मंदिरात आमचं मुक्काम होतं पहिल्या दिवसाचं। तर आम्ही उतरलेलो भट्टी दरवाजातनं खाली आणि थोडा फ्रेश होऊन थोडं गावामध्ये फेरफटका मारतो। बघा गावातलं किती निसर्ग सुंदर आहे, पूर्ण एकदम सगळीकडे भातशेती आणि एकदम निसर्गरम्य असं वातावरण। तर अशाच भन्नाट व्लॉगसाठी आणि अशाच व्ह्यूसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता। मी तुमचा मित्र एक मुसाफिर बंजारा, आपला यूट्यूबला चॅनल आहे, तुम्हाला असेच व्लॉग मिळत राहतील। जय हिंद।